नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण गणित विषयाचा एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे 0 ते 9 संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करणे. या अगोदर आपण वजाबाकी म्हणजे काय हे पाहिले आहे, परंतु आपण विद्यार्थ्यांना मूर्त वस्तूंचा वापर करून जर अध्यापन केले तर ते अधिक प्रभावशाली ठरू शकते. यासाठी आपण दैनंदिन वस्तूंचा वापर केला तर अधिक चांगले. जसे गणित शैक्षणिक साहित्य पेटीतील एकक ठोकळे. हे एकक ठोकळे आपण पाहतच आहात. त्याच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये गणित साहित्य पेटीमध्येच रंगीत बाहुल्या आहेत, त्याही आपण या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये आपण पेन्सिलचाही वापर करू शकतो. त्याच पद्धतीने खडूंचाही आपण प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकतो. मी या ठिकाणी उदाहरणादाखल चेंडू घेतलेले आहेत. आपण मोजून दाखवूया, जेणेकरून वस्तूंना मोजण्याचा सराव होतो, तसेच विद्यार्थ्यांची अचूकताही वाढते. तर आपण चेंडू मोजूयात. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 व 9 अशा पद्धतीने आपण 9 चेंडू घेतलेले आहेत. आता या मोजलेल्या 9 चेंडूपैकी आपण 6 चेंडू ट्रेमध्ये घेणार आहोत. तर हे ट्रेमध्ये घेत असताना आपण तेही 6 चेंडू मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 व 6. जेव्हा आपण 6 चेंडू बाजूला घेतो तेव्हा किती चेंडू शिल्लक राहिले असा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारावा आणि त्यांना उत्तरासाठी वेळसुद्धा द्यावा. विद्यार्थ्यांकडून येणारे उत्तर याचा आपण स्वीकार करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढतो. तर चला आपण शिल्लक राहिलेले चेंडू मोजूयात. 1 2 व 3. या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजेच याचे उत्तर 3 आहे. आणि ज्यांचे उत्तर बरोबर आलेले आहे त्यांचे अभिनंदनही करावे. तर आपण मूर्त वस्तूंचा वापर करून अध्यापन करत असताना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग जेवढा घेऊ तेवढा आपला घटक विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होणार आहे. यामध्ये जेव्हा आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो तेव्हा परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू घ्याव्यात. जसे दगड, चिंचोके, गोट्या, मणी अशा वस्तू घ्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना गृहपाठ देतो तेव्हा शेंगदाणे, हरभरे किंवा दगड यांचा वापर करून वजाबाकी करण्यास सांगावे. शिक्षकांनी हे लक्षात घ्यावे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतेवेळी आपण काय करावे, तर प्रत्येक विद्यार्थी कृतीयुक्त सहभागी होतो की नाही हे पाहावे. यातील दुसरा मुद्दा आहे तो सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या वस्तूच वजाबाकीसाठी घ्याव्यात. त्यानंतर यातील तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांकडून जोडीने अशा वस्तुरूप कृती करून घ्याव्यात. व चौथा आहे नेहमी विद्यार्थ्यांच्या उत्तराचा स्वीकार करून चूक की बरोबर ते समजावून सांगावे. अशा पद्धतीने आज आपण 0 ते 9 पर्यंतच्या मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी कशी करावी हे पाहिले. अशा पद्धतीचा वापर करून आपणही आपला घटक अधिक परिणामकारक करू शकतो.